नमस्कार. चायनीज वस्तूंबरोबरच चायनीज फूडलासुद्धा पर्याय म्हणून आज मी केलेली आहे शेवयाची भेळ. हा पदार्थ लहान मुलांना तर खूपच आवडेल, तेव्हा नक्की एकदा ट्राय करा आणि जर पदार्थ आवडला तर नक्की शेअर करा. हक्का नूडल्स किंवा दुसऱ्या प्रकारच्या ज्या नूडल्स असतात त्याचा वापर करायचा नाही आहे. इथे मी साध्या घरी केलेल्या जाडसर शेवया घेतलेल्या आहे. ह्या आता आपल्याला पाण्यातून आधी उकळून घ्यायच्या आहेत आणि थंड व्हायला ठेवायच्या आहेत. त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे. पाणी उकळायला लागलेलं आहे. आता याच्यातमधनं मी अगदी 2 मिनिटासाठी शेवया उकळायच्या आहेत आणि लगेच काढून घ्यायच्या आहेत. त्याला कोरडं करून घ्यायच्या आहेत आणि मग त्या तळायच्या आहेत. शेवया काढून घेतलेल्या आहे. आता याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे. याच्यातलं पाणी पूर्ण निघून जायला हवं. थोड्याशा कोरड्या करायच्या आहे आणि मग त्या आपल्याला वापरायच्या आहेत. त्या उपसून घेतलेल्या आहे. उपसून घेतल्यानंतर थंड झालेल्या आहेत. आता थंड झाल्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या करून त्या तळून घ्यायच्या आहेत. तळताना ह्या अगदी मंद आचेवर तळायच्या आहे. खूप घाई करायची नाही. त्याचबरोबर एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून जायला हवं, नाहीतर तळताना हातावर वगैरे तेल उडू शकतं. तळताना याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवायचं आहे. जास्त लाल पण होऊ द्यायचे नाही आहे आणि पांढरे राहू द्यायचे नाही आहे. चायनीज नूडल्सला खूप चांगला पर्याय आहे. एकतर घरगुती आहे, याच्यात आपल्याला सॉसेसचा पण यूज करायचा नाही आहे. भेळ कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. साधारण झालेले आहेत. खूप जास्त लाल पण नाही आणि खूप पांढरे नाही. अगदी कमी फ्लेमवर आपण ह्या अशा प्रकारे सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपले पूर्ण शेवया तळून झालेल्या आहे. आता ह्या खूप क्रिस्पी झालेल्या आहेत, चांगल्या पण झालेल्या आहेत, जास्त तेलकट पण झालेल्या नाही. हक्का नूडल्सपेक्षा तर कितीतरी पटीने या हेल्दी आहेत. आता आपल्याला याची तयार करायची आहे भेळ. याच्यासाठी मी याच्यावर टाकत आहे कांदा, त्यानंतर टोमॅटो, शेव, धण्याची पूड, थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे चाट मसाला आणि थोडंसं टोमॅटो सॉस. तयार झाली आपली चायनीज भेळ. आता आपली शेवयांची इंडियन स्टाईल भेळ तयार झालेली आहे. चायनीज सॉसेसच्या ऐवजी तुम्ही इथे चिंचेचं पाणी, दही वापरू शकता. तसेच भाज्यांमध्ये पत्ताकोबी, गाजर आणि मोड आलेले कडधान्यसुद्धा वापरू शकता.